नमस्कार मित्रांनो, क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये मी अभिजित सूर्यवंशी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 31 जुलै तारीख जवळ येते. जर तुम्ही क्रिप्टो किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ₹1 जरी ट्रान्झॅक्शन केलं असेल तर तुम्हाला ITR फायलिंग करणं मॅन्डेटरी आहे किंवा गरजेचं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना ITR फायलिंग करायची आहे, पण ITR फायलिंग रिलेटेड तुमच्या मनात बराच गोंधळ आहे. बरेच प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं कोणीच द्यायला तयार नाहीये. ते कन्फ्युजन दूर करायला कोणीच तयार नाहीये. बट डोंट वरी, ITR फायलिंग रिलेटेड तुमच्या मनात जे पण काही आज प्रश्न आहे, जो पण काही गोंधळ आहे, तो आज मी क्लिअर केल्याशिवाय राहणार नाहीये. सो आता ITR फायलिंग रिलेटेड तुमच्या मनात काय प्रश्न असू शकतात? सर्वात पहिला प्रश्न की मी क्रिप्टोच्या किंवा फॉरेक्सच्या FNO मध्ये ट्रेडिंग करतो, तर मला ITR फायलिंग करणं मॅन्डेटरी आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न, मी क्रिप्टोच्या किंवा फॉरेक्सच्या FNO मध्ये ट्रेड करतो, बट त्याच्यामध्ये मी लॉस मध्ये, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? त्यानंतर तिसरा प्रश्न, माझ्याकडे जे ऑलरेडी क्रिप्टो ॲसेट होते ते सेल करून मी लगेच दुसरे क्रिप्टो ॲसेट घेतलेले आहेत, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? चौथा प्रश्न आहे की माझा पोर्टफोलिओ फार छोटा आहे, 5,000चा आहे, 10,000चा आहे, 50,000चा आहे, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? सो असे बरेच प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि सोबतच फक्त तुम्ही 10 मिनिटांमध्ये तुमचा ITR फायलिंग कसं करू शकता ह्याबद्दल सुद्धा स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही क्रिप्टो क्रांती चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण की क्रिप्टो क्रांती चॅनलवर तुम्हाला क्रिप्टो मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि अपडेट सर्व आपल्या मराठी भाषेत तुम्हाला मिळतात. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो मित्रांनो, सर्वात पहिला आपण तुमच्या मनात जे पण काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे की मी क्रिप्टो किंवा फॉरेक्स मध्ये FNO मध्ये ट्रेडिंग करतो, तर मला टॅक्स फायलिंग करावी लागेल का? येस, ऑफकोर्स तुम्हाला टॅक्स फायलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी क्रिप्टोच्या FNO मध्ये किंवा फॉरेक्सच्या FNO मध्ये ट्रेडिंग करतो, बट मी लॉस मध्ये, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? येस, तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल किंवा लॉस मध्ये असाल, तुम्हाला ITR फायलिंग करणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न की मी माझ्या एका क्रिप्टोला सेल केलेत आणि त्याबद्दल लगेच मी दुसरे क्रिप्टो घेतले, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? येस, त्यासाठी सुद्धा तुम्हाला ITR फायलिंग करावी लागेल. त्यानंतर चौथा प्रश्न, माझा पोर्टफोलिओ फार छोटा आहे, 5,000चा आहे, 10,000चा आहे, 50,000चा आहे, तर मला ITR फायलिंग करावी लागेल का? येस, तुमचा पोर्टफोलिओ 5,000चा असू दे, 50,000चा असू दे, 5 लाखाचा असू दे किंवा 5 कोटीचा असू दे, तुम्हाला ITR फायलिंग करणं कंपल्सरी आहे. सो आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की ITR फायलिंग करणं म्हणजे टॅक्स भरणं आहे. बघा मित्रांनो, ITR फायलिंग करणं म्हणजे टॅक्स भरणं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. सो ITR फायलिंग काय आहे ते पहिला समजून घ्या. ज्या पण फायनान्शियल इयरचा तुम्ही ITR फाईल करणार आहात, त्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही क्रिप्टोमध्ये किंवा फॉरेक्समध्ये किती ट्रेड केलेले आहेत, कोणकोणते ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, ह्याची ट्रान्झॅक्शनची इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यायची असते. सो आता तुम्हाला वाटतं की तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय गव्हर्नमेंटला कळणार नाही की तुमच्याकडे किती व्हॅल्यूचे क्रिप्टो आहेत आणि किती व्हॅल्यूचे तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेले आहे. असा हा खूप मोठा तुमचा गैरसमज आहे. ज्या पण प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ट्रेडिंग करता, इन्व्हेस्टमेंट करता, तो प्लॅटफॉर्म FIU च्या अंडर रजिस्टर्ड आहे. तर तुम्ही जो पण काही ट्रेड करता, तुम्ही जे पण काही इन्व्हेस्टमेंट करता, जे पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करता, त्याची माहिती तो प्लॅटफॉर्म प्रत्येक महिन्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला फॉरवर्ड करतो. म्हणजे तुम्ही जे ट्रेड केलेले आहे, तुम्ही जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, त्याची माहिती ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. फक्त आता तुमच्या साईडने तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ती इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे. त्यालाच म्हणतात ITR फायलिंग. जर तुम्ही ITR फायलिंग केली नाही आणि तुमच्या नावावर, तुमच्या पॅन कार्ड वरती किंवा तुमच्या नावावरती बरेच क्रिप्टो ट्रान्झॅक्शन असतील, तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून क्लॅरिफिकेशनची नोटीस येऊ शकते आणि त्या क्लॅरिफिकेशनच्या नोटीसचा तुम्ही रिप्लाय नाही केला तर तुम्हाला हेवी पेनल्टीचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. सो त्यामुळे ज्या पण व्यक्तीने क्रिप्टो किंवा फॉरेक्स मध्ये ₹1 जरी ट्रान्झॅक्शन केलं असेल, तर तुम्हाला ITR फायलिंग करणं मॅन्डेटरी आहे. ITR फायलिंग करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. सर्वात पहिला ऑप्शन म्हणजे CA. ठीक आहे. सो CA कडे तुम्हाला जाऊन तुमचे ITR फाईल करू शकता, बट CA कडे जाण्याआधी तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवरती तुमच्या पॅन कार्ड नंबरवर टोटल किती व्हॅल्यूचे USDT ट्रान्झॅक्शन किंवा क्रिप्टो ट्रान्झॅक्शन दाखवत आहेत ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डाउनलोड करावी लागेल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पण प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या प्लॅटफॉर्मचा ट्रान्झॅक्शन रिपोर्ट डेटा सुद्धा तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. आता ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो डेटा कसा डाउनलोड करायचा आहे आणि क्रिप्टो एक्सचेंज मधील ट्रान्झॅक्शनचा डेटा कसा डाउनलोड करायचा आहे ह्याची माहिती देणारे 2 व्हिडिओज, क्रिप्टो आणि फॉरेक्स ITR फायलिंग पार्ट 1 आणि पार्ट 2, मी YouTube आणि Instagram दोन्हीकडे अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर ते रिपोर्ट कसे डाउनलोड करायचे आहेत हे बघायचं असेल तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. दोन्ही पण शॉर्ट व्हिडिओ आहेत. सो त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत की कशा प्रकारे तुम्हाला हे दोन्ही डेटा डाउनलोड करायचे आहेत. बरं, हे दोन्ही डेटा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला CA कडे जायचं आहे. त्या डाउनलोड केलेल्या डेटाच्या बेसिसवरती CA तुमचा ITR फाईल करेल. आता CA तुमच्याकडून तुमचा ITR फाईल करण्यासाठी
5,000 ते 10,000 रुपयापर्यंत चार्जेस घेऊ शकतो. हे चार्जेस जे असतात हे तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, किती व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन केलेले आहे ह्याच्यावरती डिपेंड असतात. जर तुमचे ट्रान्झॅक्शन जास्त असतील ट्रेडिंगचे तर तुम्हाला जास्त चार्जेस लागू शकतात. जर तुमचे ट्रान्झॅक्शन कमी असतील तर तुम्हाला चार्जेस कमी लागू शकतात. त्यानंतर दुसरं एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचा ITR फायलिंग करू शकता. ते पण फक्त 3 सिंपल स्टेप्स मध्ये आणि 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा ITR फाईल करू शकता. सो दुसरा ऑप्शन मध्ये जो ITR फाईल करण्यासाठी जो आपण प्लॅटफॉर्म यूज करणार आहोत त्याचं नाव आहे कॉइनएक्स. कॉइनएक्स प्लॅटफॉर्म हा डेडिकेटेड क्रिप्टो आणि फॉरेक्स ट्रेडरसाठी ITR फाईल करण्यासाठी बनवलेला आहे. कॉइनएक्स प्लॅटफॉर्मवर भारतातील 10 लाख पेक्षा जास्त क्रिप्टो ट्रेडर आणि इन्व्हेस्टर्स ऑलरेडी त्यांचा ITR फाईल करतात. मी स्वतः सुद्धा कॉइनएक्स प्लॅटफॉर्मवरच माझा ITR फाईल करतो. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही डेटा डाउनलोड करायची गरज नाहीये किंवा कोणतेही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कुठल्याही पोर्टलवरती जाऊन तुम्हाला माहिती डाउनलोड करायची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट तुमचा एक्सचेंजचा ट्रान्झॅक्शन रिपोर्ट जो आहे तो तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यातून तुमचा टॅक्स रिपोर्ट पूर्ण जनरेट होईल. त्यामध्येच तुम्हाला दाखवेल की तुम्हाला टॅक्स भरायचा आहे की नाही. जर टॅक्स तुम्हाला भरायचा असेल तर किती टॅक्स भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती दाखवतं आणि कॉइनएक्सच्या वेबसाईट मधूनच तुम्ही तुमचा ITR फाईल सुद्धा करू शकता. सो कॉइनएक्स प्लॅटफॉर्मवर ITR फाईल करण्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. माझी लिंक यूज करून तुम्ही जर ITR फाईल केला तर तुम्हाला ITR फायलिंग करण्यासाठी कॉइनएक्स जे चार्जेस घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 25 ते 50% पर्यंतचं डिस्काउंट मिळू शकतं आणि ह्याच्यामध्ये तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. सो आता मी तुम्हाला घेऊन जातो कॉइनएक्स प्लॅटफॉर्मच्या वेबसाईट वरती आणि तिथे तुम्हाला दाखवतो की तुम्हाला ITR फायलिंग कशी करायची आहे. मित्रांनो, कोणत्याही CAच्या मदतीशिवाय फक्त 10 मिनिटांमध्ये ITR फायलिंग करण्यासाठी आपण आलेलो आहोत कॉइनएक्सच्या वेबसाईटवरती. कॉइनएक्सच्या वेबसाईटवरती तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचे ITR फायलिंग करू शकता. ठीक आहे. सो आता कसं करतात या वेबसाईटवरती ITR फायलिंग ते मी तुम्हाला सांगतो. बट त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी कॉइनएक्सची लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करूनच तुम्ही कॉइनएक्स मध्ये तुमचा अकाउंट बनवा. कारण की त्या लिंकच्या मदतीने तुम्ही जर अकाउंट बनवलं तर कॉइनएक्स मध्ये ITR फायलिंग करण्यासाठी नंतर तुम्हाला जो पेमेंट करावा लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25% पर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे जर या लिंकने तुम्ही अकाउंट बनवलं तर. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिला वेबसाईट तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल. तर तुमच्या ईमेल आयडीने तुम्ही त्याच्यावरती अकाउंट बनवा. सो सर्वात पहिले इथे गेट स्टार्टेड वरती या. गेट स्टार्टेड वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आयडीने तुमचा अकाउंट बनवायचा आहे. त्यानंतर तुमच्या समोर पेज असं ओपन होईल. सो सर्वात पहिला बघा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या फायनान्शियल इयरचा तुम्हाला ITR फायलिंग करायचं आहे. तो इथे मी करतो 2025-26. ठीक आहे. त्यानंतर इथे ऍड ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन येतं. ऍड ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला वेगवेगळे क्रिप्टो एक्सचेंजेसचे नावं दिसतील. कॉइनबेस आहे, डेल्टा एक्सचेंज आहे, मड्रेक्स आहे, त्यानंतर CoinDCX आहे, डेल्टा एक्सचेंज, मड्रेक्स, सन क्रिप्टो, झेपे, बायनान्स, बिटगेट, बाय बिटकॉइन, स्विच. सो इतके सर्व क्रिप्टो एक्सचेंजेसचे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आता सपोज जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडर आहात, तुम्ही XNS प्लॅटफॉर्म वरती वगैरे ट्रेड करताय आणि तो प्रॉफिट तुम्ही CoinDCX एक्सचेंज वरती पाठवून तिथून INR ने तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये तो प्रॉफिट विड्रॉ केला असेल किंवा जर तुम्ही CoinDCX वरच क्रिप्टो मध्ये SIP करताय किंवा क्रिप्टो खरेदी विक्री तुम्ही CoinDCX मध्ये केलेलं आहे किंवा इतर कोणत्याही इंडियन प्लॅटफॉर्म वरती म्हणजे CoinDCX, CoinSwitch, डेल्टा एक्सचेंज ह्या कोणत्या इंडियन प्लॅटफॉर्म वरती जर तुम्ही केलं असेल तर इथे तुम्हाला त्याचं पण ऑप्शन दिसतं. आता हे जे स्टेप मी सांगतोय ते कोणाला करायचे आहेत? फॉरेक्स ट्रेडर्सला ज्यांनी त्यांचे USDT चे प्रॉफिट इंडियन क्रिप्टो एक्सचेंज मध्ये पाठवलेत आणि तिथे INR मध्ये सेल केलेले आहेत किंवा ते युजर्स ज्यांनी CoinDCX किंवा CoinSwitch सारख्या इंडियन क्रिप्टो एक्सचेंज मध्ये क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग केलेली आहे किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांनी काय करायचं आहे? सर्वात पहिला तुम्हाला इथे यायचं आहे CoinDCX वरती क्लिक करायचं किंवा ऍप मध्ये CoinDCX ऍप वरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात. तुम्ही डायरेक्ट तुमचं CoinDCX चा अकाउंट पण कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही CoinDCX मधून तुमचा स्वतःचा ट्रान्झॅक्शन डेटा डाउनलोड करून इथे अपलोड पण करू शकता. आता CoinDCX मध्ये किंवा कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंज मध्ये कसा डेटा डाउनलोड करायचा आहे त्याचे पूर्ण स्टेप्स जे आहेत त्याचे पूर्ण इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता हे मोबाईल मधून तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे? CoinDCX अकाउंट तुमचं ओपन करा. लेफ्ट साईडला तुम्हाला तिथे प्रोफाईलचं ऑप्शन दिसेल. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला खाली टॅक्स रिपोर्टचं ऑप्शन दिसतं. ते तिथून तुम्ही टॅक्स रिपोर्ट डाउनलोड करू शकता. आता माझ्या केसमध्ये मी ऑलरेडी टॅक्स रिपोर्ट CoinDCX चा डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे. सो इथे अपलोड वरती क्लिक करतो. अपलोड वरती क्लिक केल्यानंतर मी डाउनलोड मध्ये जातो. त्यानंतर आता इथे माझं CoinDCX ची रिपोर्ट डाउनलोड झालेली मला मिळालेली आहे. त्यानंतर इथे मी अपलोड करतो. त्यानंतर मग इथे मला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता इथे माझं पूर्ण CoinDCX मधलं जे ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आहे ते इथे पूर्ण आलेली आहे. CoinDCX मध्ये टोटल मी 3,400 रुपयांचे क्रिप्टो सेल केलेले आहे आणि त्याच्यावरती माझा 1% TDS जो इथे कट झालेला आहे तो पण इथे दाखवतोय मला. त्यानंतर हे तर झालं CoinDCX. सपोज ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणते ऑप्शन्स ऍड करायचे आहेत तर तुम्ही इथून करू शकता. आता कोणाचे तरी मल्टिपल एक्सचेंज वरती अकाउंट असतात है ना.
सपोज जर तुमच्याकडे कॉइन स्विचचं अकाउंट आहे, त्या कॉइन स्विच वरती क्लिक करा. त्याच्यामधून कसं तुमचा डेटा डाउनलोड करायचा आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिलेली आहे. ती वाचून तुम्ही इन्फॉर्मेशन डाउनलोड करून इथे फाईल तुम्ही अपलोड करू शकता. सपोज आता माझ्या केसमध्ये काय आहे की माझं CoinDesk वरती अकाउंट आहे आणि माझं बायनान्स वरती पण अकाउंट आहे. सो आता मी काय करणार, इथे बायनान्स कुठे आहे ते बघणार. इथे बायनान्स ऑप्शन आहे. आता बायनान्स वरती क्लिक केल्यानंतर इथे असा इंटरफेस ओपन होईल. तर आता इथे मला मॅन्युअली फाईल अपलोड करायचं ऑप्शन मिळतंय. ठीक आहे, बायनान्स एक्सचेंज मधून मॅन्युअली तुमचा ट्रान्झॅक्शन रिपोर्ट कशी डाउनलोड करायची आहे त्याचे पण इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत ऑलरेडी. अदरवाइज तुम्ही काय करू शकता, इथे इन्स्टॉल कॉइनेक्स एक्सटेन्शन फॉर बायनान्स असं ऑप्शन आहे. बट हे ऑप्शन फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटर युजरसाठी आहे जे लोक गुगल क्रोमच्या ब्राउझर मधून करतायत. ठीक आहे, जर तुम्ही मोबाईल युजर असाल तर इथे तुम्ही हे इन्स्टॉल करायचं ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. सो तुम्ही काय करा, इथे ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे कसं तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता ट्रान्झॅक्शन रिपोर्ट, हे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून तुमचा डेटा तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता लॅपटॉप युजरने कसं करायचं आहे, तर इन्स्टॉल कॉइनेक्स एक्सटेन्शन फॉर बायनान्स असं ऑप्शन इथे दिसतंय. त्यानंतर इथे ऍड टू क्रोम करायचं आहे. त्यानंतर ऍड एक्सटेन्शन. आता हे एक्सटेन्शन ऍड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथून हे ओपन करायचं आहे एक्सटेन्शन. ठीक आहे, ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे एक्सचेंजचे नावं दिसेल. बायनान्स दिसेल, बिटगेट, बायबिट, कुकॉइन, वजिरेक्स, बिटबीएनएस, कॉइनबेस, कॉइन स्विच वगैरे असे ऑप्शन दिसतात. आता सपोज माझं बायनान्स मध्ये अकाउंट आहे, तुम्ही बायनान्स वरती क्लिक करणार. त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल डू यू हॅव अ P2P ट्रान्झॅक्शन, तुम्ही P2P ट्रान्झॅक्शन केलेले आहेत का, USDT सेलचे किंवा बायचे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत का. येस, मी केलेले आहेत. आता तुम्हाला कोणत्या डेट पासून रिपोर्ट हवा आहे, सो आपल्याला रिपोर्ट हवा आहे 1 एप्रिल 2025 पासून. त्यानंतर कुठेपर्यंतचा डेटा हवा आहे आपल्याला, 31 मार्च 2026 पर्यंत. ठीक आहे, सो इथे मी 31 मार्च सिलेक्ट केलं. त्यानंतर स्टार्ट एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. आता स्टार्ट एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं नाहीये, ऑटोमॅटिकली ते वेब पेज वगैरे ओपन होईल. सर्व डेटा डाउनलोड वगैरे करायचं काम हा एक्सटेन्शन करणार आहे. आता मी काहीच हात लावत नाहीये, बघा सगळ्या गोष्टी आपोआप इथे ओपन होत आहेत आणि त्यानंतर तुमचा डेटा डाउनलोड होत आहे. सगळे ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलं जात आहे. खूप मस्त वेबसाईट आहे. तुम्हाला भरपूर सारे ट्रान्झॅक्शन मेंटेन करायची गरज नाही, भरपूर सारे अकाउंट तुम्हाला मॅन्युअली मेंटेन करायची गरज नाहीये. सर्व काम असं ऑटोमॅटिकली होऊन जातं. ठीक आहे, हे त्यांच्यासाठी फायदे आहेत ज्यांचे मल्टिपल एक्सचेंज वरती अकाउंट आहेत आणि त्यांनी तिथून ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो आता बघा माझे हात पूर्ण फ्री आहे. सर्व डेटा ऑटोमॅटिकली एक्स्ट्रॅक्ट केला जातोय. सो माझा डेटा ऑलरेडी जनरेट झालेला आहे, ते परत जनरेट करत होतो मी. आता ह्याच्या पुढे आपण कसं करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. सपोज तुमचा आता डेटा इथे डाउनलोड झालेला आहे सर्व. आता तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक और ड्रॅग फाईल टू दिस एरिया टू अपलोड. ठीक आहे, सो आता बायनान्सचे जे मी डेटा डाउनलोड केलेला आहे ट्रान्झॅक्शनचा आणि C2C रिपोर्ट ते मला इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा बायनान्स C2C ऑर्डर आहे, ते इथे क्लिक करतो आणि बायनान्स ट्रान्झॅक्शन हे दोन डेटा मला इथे अपलोड करायचे आहेत. आता हे दोन्ही डेटा मी इथे अपलोड केलेले आहेत. त्यानंतर इथे मी सबमिट करतो. जर तुमचे इतर कोणते एक्सचेंजेसचे असतील, फॉर एक्झाम्पल बायबिटचा असेल, तर तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये बायबिट सिलेक्ट करायचं आहे किंवा या इथे कॉइनेक्सचा जो एक्सटेन्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बायबिट सिलेक्ट करून मग तसाच सेम डेटा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो अपलोड करून घ्यायचा आहे. सो आता माझं कोणकोणता डेटा मी अपलोड केलेला आहे, CoinDesk डेटा अपलोड केलेला आहे आणि दुसरा जो आहे तो बायनान्सचा डेटा अपलोड केलेला आहे. ठीक आहे, सो आता ऑटोमॅटिकली सर्व डेटा किंवा सर्व ट्रान्झॅक्शन तो व्हॅलिडेट करणार, व्हेरीफाय करणार, अनालिसिस करणार, मर्ज करणार आणि एकत्र तुमचा क्रिप्टो रिपोर्ट तुमच्या समोर आणून ठेवणार. सो आता बघा इथे माझ्याकडे कोणकोणता डेटा आलेला आहे. CoinDesk मध्ये 17 ट्रान्झॅक्शन आहेत माझे, 34 रुपये TDS कट झालेला आहे आणि 3,441 रुपये टोटल सेल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, 3,441 मधले 1% म्हणजे 34 रुपये TDS माझा CoinDesk एक्सचेंज मधून डिडक्ट झालेला आहे TDS. ठीक आहे, बट बायनान्स मध्ये 3,17,000 क्रिप्टोचा माझा सेल व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये TDS इथे 0 कट झालेला आहे, कारण की इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज मध्ये तुमचा TDS डायरेक्ट कट केला जात नाही, फक्त इंडियन प्लॅटफॉर्म वरती तुमचा TDS डायरेक्ट कट केला जातो. ठीक आहे, सो इंटरनॅशनल एक्सचेंज तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला TDS सुद्धा भरावा लागू शकतो. सो आता हे तर झालं TDS आणि ट्रान्झॅक्शन समरी. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे CoinDesk आणि बायनान्स, आता माझे हे दोन एक्सचेंजचे डेटा मी अपलोड केलेले आहेत. आता मला गेट माय क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मोबाईल मध्ये असेल तर तुम्हाला सेम ऑप्शन मिळणार आहे. त्यानंतर गेट माय क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे दाखवलं की तुमचं क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट इथे रेडी आहे. 4,294 रुपये क्रिप्टो टॅक्स रिपोर्टचे तुम्हाला इथे पे करायचे आहेत. बट डोंट वरी, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकने तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट मध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे. सपोज आता माझं इतकं चार्जेस का दाखवत आहेत, कारण की माझे ट्रान्झॅक्शन तितके मोठे आहेत, भरपूर सारे ट्रान्झॅक्शन आहेत, त्यामुळे इतकं दाखवलंय. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, 4,294 मध्ये कॅपिटल अँड FNO गेन्स रिपोर्ट मिळणार आहे, कम्प्लीट TDS समरी मिळणार आहे, शेड्यूल डेट VDA रिपोर्ट मिळणार आहे, ITR2 ITR3 रेडी तुम्हाला मिळणार आहे, इन्स्टंट PDF आणि एक्सेल डाउनलोड तुमचे होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेट कॅपिटल गेन किती आहे ते इथे लॉक आहे. आता हे पेमेंट केल्यानंतर मी माझं इथे कॅपिटल गेन्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे ओपन होतील, डिस्क्लोज होतील. सो आता
आता सपोज जर क्रिप्टो टॅक्स रिपोर्टसाठी आता मला टोटल किती चार्जेस पे करायचे, 4,294 प्लस GST आहे, म्हणजे टोटल झाले 5,000. जर सपोज जर तुमचे पण इतकेच अमाऊंट झाली तर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळतो क्रिप्टो टॅक्स रिपोर्टवरती. म्हणजे जर सपोज तुमचे 5,000 झाले असतील तर तुम्हाला 1,250 रुपये डिस्काउंट करून 3,750 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत आणि तुमचं क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट तुम्हाला मिळून जाईल. मग ही टॅक्स रिपोर्ट घेऊन जाऊन तुम्ही CA कडे देऊ शकता आणि त्याला ITR फायलिंग करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला CoinEx मध्येच तुम्हाला क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग करायची असेल तर इथे तुम्हाला त्याचं पण ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करा, क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग, असं दोन्ही पण तुम्हाला इथे करून मिळतील. क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट साठी मला 5,000 पे करायचे होते, बरोबर आहे, बट क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग साठी मला 7,000 रुपये पे करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे 7,339 रुपयामध्ये माझं क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट पण होऊन जाईल आणि ITR फायलिंग पण होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट मिळणार, ITR फाइल्ड फॉर ऑल इन्कम सोर्सेस, व्हेरीफाईड अगेन्स्ट फॉर्म 26 आणि AIS सोबत मॅचिंग होणार, E-साइन अँड फाईल, नथिंग टू प्रिंट और पोस्ट, एक्सपर्ट रिव्ह्यू बिफोर सबमिशन. सो असे सगळे फीचर्स तुम्हाला मिळतात. जर तुम्ही फक्त क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट घेत असाल तर तुम्हाला इथे अप्लाय कूपन मध्ये क्रिप्टो क्रांती नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळून जाईल. जर तुम्ही क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग घेतलं तर तुम्हाला इथे 20% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे सपोज जर फॉर एक्झाम्पल तुमचे 7,000 रुपये चार्जेस होत आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20% म्हणजे 7 दुने 14, 1,400 रुपये तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल आणि 5,600 रुपये तुम्हाला फक्त पे करावे लागतील. ठीक आहे, क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग साठी. म्हणजे तुम्हाला कोणत्याही CA कडे जायची गरज नाहीये, फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचं क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट आणि ITR फायलिंग होऊन जाईल आणि तुम्ही एकदम निश्चिंत राहाल. तुम्हाला काही इन्कम टॅक्सची नोटीस येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला फ्युचरमध्ये येणार नाहीत. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही CoinEx प्लॅटफॉर्मवरती फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचे क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट बनवू शकता आणि क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग सुद्धा करू शकता. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, जर माझ्या लिंकने जर तुम्ही अकाउंट ओपन करणार तर तुम्हाला क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट साठी 25% आणि क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग साठी 20% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. सो यासाठी तुम्हाला कोणत्याही CA कडे जायची गरज नाहीये. CA तुमच्याकडून 5, 10, 15,000 रुपयापर्यंत चार्जेस घेईल. आता CA किती चार्जेस घेईल हे डिपेंड असतं तुमच्या ट्रान्झॅक्शन वरती. ठीक आहे, सो तुमचे ट्रान्झॅक्शन जास्त असेल तर तुम्हाला भरपूर चार्जेस तुम्हाला पे करायला लागतील, बट CA पेक्षा अर्ध्या किमतीमध्ये तुमचं इथे काम होऊन जाईल आणि तुम्ही स्वतः तुमचं ITR फायलिंग CoinEx वरती करू शकता. कोणत्याही CA ची तुम्हाला गरज लागणार नाही. घरी बसल्या बसल्या किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्ही तुमची ITR फायलिंग करू शकता. सो मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला क्रिप्टो टॅक्सेशन बद्दल जी पण मी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, CoinEx वरती क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट कसे बनवायचे, क्रिप्टो टॅक्स रिपोर्ट प्लस ITR फायलिंग कशी करायची, ह्याबद्दल जी माहिती मी सांगितलेली आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि आवडली असेल. जर क्रिप्टो टॅक्स फायलिंग रिलेटेड तुमच्या मनात काही प्रश्न असेल, काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही क्रिप्टो क्रांती चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण क्रिप्टो क्रांती चॅनलवर तुम्हाला मिळतं क्रिप्टो मार्केट रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, अपडेट आपल्या मराठी भाषेमध्ये मिळतील. सर्वांनी व्यवस्थित आपापली टॅक्स फायलिंग करून घ्या आणि निश्चिंत राहा. भेटूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.